1.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोतो, गीतगुंजन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 होते. आता प्रसारित करत आहोत संस्कृत कार्यक्रम. संस्कृत कार्यक्रम. आजच्या संस्कृत कार्यक्रमात श्रोतृ आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोतहो, आपल्या भारत देशात वर्षभरात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाचं आणि उत्सवाचं त्या त्या काळातल्या ऋतूंशी, निसर्गाशी आणि कालचक्राशीही एक विशिष्ट नातं आहे. तसाच दिवाळी हा सण शरद ऋतूतल्या अश्विन आणि कार्तिक महिन्यात साजरा होणारा भारतातला सगळ्यात मोठा सण मानला जातो. दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीची ही परंपरा किती प्राचीन आहे याचे संदर्भ आपल्याला थेट ऋग्वेदापर्यंत घेऊन जातात. आणि त्याही पुढच्या काळात दिवाळी कुठल्या नावाने साजरी होत असे याविषयीच आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. विषय आहे संस्कृत साहित्यातील दीपोत्सव आणि वक्ते आहेत सीमा निलंगेकर. रसिक श्रोतारः नमो नमः. सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोत्यांनो, भारतीय संस्कृतीत दिवाळी हा केवळ एक सण नसून तो अंधकारावर प्रकाशाचा विजय, अधर्मावर धर्माचा जयघोष आणि अज्ञानावर ज्ञानाचे वर्चस्व यांचं प्रतीक आहे. आज जरी दिवाळीचा उत्सव फटाक्यांच्या आवाजात, शोभेच्या दिव्यांच्या साजरा होत असला तरी प्राचीन भारतातील दिवाळी हा एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक समन्वयाचा पर्व होता. आता दिवाळीचे काही वेदकालीन संदर्भ पाहूया. वेदांमध्ये दिवाळीचा थेट उल्लेख दीपावली या नावाने नाही, परंतु प्रकाशोत्सव, दीपन, पवित्र अग्नी यांचे अनेक उल्लेख आढळतात. अथर्ववेदात तमसोमा ज्योतिर्गमय असा सुंदर मंत्र आहे, जो अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो. यावरून स्पष्ट होते की प्रकाश हा पवित्रतेचा व ज्ञानाचा प्रतीक मानला जात होता आणि दिवाळीचा मूलार्थ हाच होता. ऋग्वेदात ज्योती हा शब्द वारंवार येतो. तो फक्त भौतिक प्रकाश नव्हे तर दैवी ज्ञान प्रकाशाचे प्रतीक आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, मला अंधकाराकडून प्रकाशाकडे ने, हा श्लोक म्हणजे दीपोत्सवाचा आध्यात्मिक सार आहे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची आकांक्षा. अग्नी संस्कृती वेदकालीन दीपाचे मूळ मानले जाते. ऋग्वेदात अग्निदेव सर्वप्रथम पूज्य मानले गेले आहेत. अग्निमुळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम. मी त्या अग्निदेवाची स्तुती करतो जो यज्ञाचा पुरोहित आहे. वेदकालीन अग्निहोत्र, यज्ञ, हवन हे सर्व दीप प्रज्वलनाशी निगडीत आहेत. म्हणजेच त्या काळातील प्रत्येक यज्ञक्रिया ही एक प्रकारे दीपोत्सवाचाच आध्यात्मिक आविष्कार होती. सामवेद हा संगीत प्रधान वेद असून त्यात प्रकाश, तेज आणि उषा यांची स्तुती केली आहे. उषा सपुत्रम ज्योतिषा संपृक्तम. उषेचा पुत्र म्हणजेच तेजस्वी प्रकाश. हे उष सूक्त अंधाराच्या अंतानंतर उगवणाऱ्या तेजाचा उत्सव जो दीपोत्सवाच्या तत्वाशी सुसंगत आहे. अथर्ववेदात दीपदान व मंगलेच्छा यांचा उल्लेख येतो. दीप ज्योतिर्जानान्ति ज्योतिर्दीपं सनातना यस्य प्रकाशो भूतानां तस्मै दीपाय नमो नमः. दीप म्हणजे सनातन ज्योती, ज्याच्या प्रकाशाने सर्व सृष्टी उजळते. त्या दीपाला माझा नमस्कार असो. हा स्तोत्रभाव पुढे दीपावलीच्या दीपपूजेत वापरला गेला. पुराणातील दीपोत्सव हा भारतीय परंपरेतील
धर्म, भक्ती आणि विजय यांचे मूर्त प्रतीकात्मक उत्सव आहे. जरी दीपावली हा शब्द काही नंतरच्या पुराणात स्पष्ट येतो, तरी दीप प्रज्वलन, लक्ष्मी पूजन, नरकासुर वध, बलिप्रतिपदा, यमद्वितीया असे अनेक प्रसंग पुराणकालीन दीपोत्सवाचे मूलस्तंभ आहेत. भागवत पुराण श्रीकृष्णाचा नरकासुर वध. नरकं निहतं कृष्णो लोकास्त्रप्रहर्षिता प्रदीपान प्रज्वलयन्ति स्म हर्षनिर्भर मानसाः. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने घराघरात दिवे लावले. हाच प्रसंग पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला. याला दीपोत्सवाचा पहिला पुराणाधिष्ठित आधार मानलं जातं. नरकासुर वध हा दिवाळी पूर्व काळातील प्रसिद्ध प्रसंग आहे. भगवान कृष्णाने नरकासुराचा वध करून 16,500 स्त्रियांना मुक्त केले आणि आनंदाने दीप प्रज्वलन झाले असा उल्लेख भागवत पुराणात येतो. पद्मपुराण. दीपदानाचे धार्मिक फल. दीपं योजानान्ति ददाति गृहेण भक्त्या तमसः पारं संयाति नित्यं. जो भक्तिभावाने दीपदान करतो तो अंधकारातून बाहेर येऊन परमप्रकाश प्राप्त करतो. येथे दीप हा ज्ञान, पुण्य आणि मोक्षाचं प्रतीक आहे. स्कंद पुराणातील लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव. पद्मपुराण व स्कंद पुराण मध्ये लक्ष्मीपूजन आणि विष्णू लक्ष्मी विवाह या दिवशी साजरा होतो असं वर्णन आहे. कार्तिक मासे तु त्रयोदश्यां दीपदानं महाफलं धनत्रयोदशी नाम्ना तस्यां लक्ष्म्या पूजनं स्मृतम्. कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला दीपदान अत्यंत फलदायी आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. हाच धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन उत्सवाचा वेदपुराणाधारित उल्लेख. वामन पुराण, मत्स्य पुराण. बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा राजन् पूजनीया सदैव हि दीपै पुष्पैश्च नित्यं तु बलिराजो नमोस्तुते. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिराजाची पूजा करून दिवे लावावेत. हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा, जो दीपोत्सवाचा तिसरा दिवस मानला जातो. गरुड पुराण. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. यमी भातरं आयान्तं यमं पाद्येन पूजयेत् तस्मात् भ्राता न यात्येव नरकं यमसद्मनि. ज्या भगिनी आपल्या भावाचं सन्मानपूर्वक पूजन करतात तिचा भाऊ यमलोकात दुःख भोगत नाही. यावरून भाऊबीज या सणाची उत्पत्ती दिसून येते. पाणपर्व मध्ये यम आणि यमी यांचा संवाद आहे. हा प्रसंग भाऊबीज या दीपोत्सवाच्या शेवटी साजरा होणाऱ्या परंपरेचं मूळ मानला जातो. दिवाळी सणाबद्दल थेट दिवाळी हा शब्द प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही, पण रामायण, महाभारत, पुराणे आणि इतर ग्रंथात दीपोत्सव, रामाचे अयोध्येला आगमन, अंधकारावर प्रकाशाचा विजय, ज्ञानाचा प्रकाश अशी दिवाळीशी निगडीत अनेक श्लोक या आढळतात. वाल्मिकीकृत रामायणात विशेषतः अयोध्याकांड व उत्तरकांडामध्ये आपणास दीपोत्सवाचा थेट उल्लेख म्हणजेच दीपावली या नावाने आढळत नाही, परंतु रामाच्या वनवासानंतर अयोध्येला पुनरागमनाच्या प्रसंगी झालेला जन आनंद आणि प्रकाशोत्सव हेच पुढे दीपोत्सव या सणाचे मूळ प्रेरणास्थान बनले. वाल्मिकी रामायण उत्तरकांड किंवा अयोध्याकांडाचा शेवटचा प्रसंग राम, सीता आणि लक्ष्मण वनवास समाप्त करून अयोध्येला परतले आहेत. रस्त्यावर तोरणे, ध्वज, फुलमाळा लावतात आणि रात्रभर प्रकाशोत्सव साजरा करतात. सर्वे जना सुख संतुष्टा रम्या माल्यानुलेपना. सर्व लोक आनंदाने उजळून गेले होते. त्यांनी फुलांच्या माळा, सुगंधी लेप, दिवे आणि तोरणांनी आपली घरे आणि नगरे सुशोभित केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज होते. नगर सर्वत्र पताका आणि ध्वजांनी सजवलेले होते. अलंकृतं च नगरं प्रहर्षेण समन्वितं. कालिदासकृत रघुवंश महाकाव्यात दीपोत्सवाचे अप्रतिम वर्णन आहे. हे वर्णन रघुवंशाच्या 6 सर्गात आढळते. जेव्हा अयोध्येत रामाचा अभिषेक झाला त्यावेळेला लोक आनंदोत्सव साजरा करतात. हा प्रसंग पुढे दिवाळी म्हणून साजरा झाला. अलंकृताणां नगरां ध्वजानां या श्लोकाने कालिदासाने उल्लेख केलेला आहे.
राजा राम वनवास संपवून अयोध्येला परत आले आहेत. भरताने रामाच्या परत येण्याचा आनंद सर्व अयोध्येत सजावट केलेली आहे. लोकांनी आपल्या घरांचे आणि रस्त्यांचे अलंकरण केले आहे. रात्र झाली तरी अंधार नाही, केवळ सर्वत्र दिव्यांचा झगमगाट आहे. हाच दीपोत्सव. कुमार संभव सप्तम सर्ग मध्ये पार्वती शंकर विवाह वर्णन आहे. या प्रसंगी देवतांचे नगर, मणिमय तोरणे, सुवर्णदीप, सुगंधी धूप आणि तेजोमय प्रकाश यांचं वर्णन कालिदासाने अत्यंत मनोहर रीतीने केलेलं आहे. या वर्णनात जणू दिवाळीचा दीपोत्सव प्रकट झाल्यासारखा भासतो. प्रदीप्यमानानि च मंगलानि द्वाराणि चंद्रांश समप्रमाणी. त्या विवाह समारंभाच्या वेळी देवालये, द्वारे मंगळदीपांनी उजळून निघाली होती. चंद्रकिरणासारखा प्रकाश सर्वत्र पसरला होता, जणू अंधाराचा लवलेशही उरला नव्हता. विमान शृंगेषु दीप्यमानेषु प्रज्वालितेष्वेव मणिप्रदीपे. विमानांच्या शिखरांवरील रत्नजडित दिव्यांमुळे रात्र नवरात्री समान उजळून निघाली होती. त्या तेजस्वी रत्नप्रदीपांच्या प्रकाशात सर्वत्र दिव्य शोभा प्रसरली होती. या प्रसंगातील तेज, आनंद आणि शोभा, मंगळ प्रकाश हे सर्व घटक दीपोत्सवाशी साम्य दर्शवितात. जरी दीपावली शब्दाचा थेट उल्लेख या ठिकाणी नाही, तरी शिव पार्वती विवाहाच्या मंगल रात्री तेजोमय उत्सव हा खऱ्या अर्थाने दैवी दीपोत्सवच आहे. कृत उत्तम रामचरितम या नाटकातही दीपोत्सवाचा उल्लेख अत्यंत भावपूर्ण रीतीने येतो. हा प्रसंग Incoming voice call from Gracie, sister. रामाच्या अयोध्या आगमनानंतरचा आनंदोत्सव दाखवतो. म्हणजेच रघुवंशातील दीपोत्सवाचाच नाट्यमय आविष्कार भवभूतीने आपल्या शैलीत साकारला आहे. रामाच्या वनवासानंतर त्याचा अयोध्येला पुनरागमनाचा प्रसंग या ठिकाणी येतो. त्यावेळी संपूर्ण अयोध्या आनंदात न्हाऊन निघते. लोकांनी आपल्या घरांचे आणि रस्त्यांचे अलंकरण केले आहे. दिवे, धूप, पुष्प, पताका यांनी सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. दीपप्रकाशे स्फुरितानि द्वाराण्यलंकृतानि च प्रमोद शब्दैः कंपन्ते मंदिराणि अयोध्यायाः. अयोध्येतील सर्व द्वारे दिव्यांच्या प्रकाशाने झगमगून निघाली आहेत. लोकांच्या हर्षोल्लासाने, आनंद ध्वनीने ती संपूर्ण नगरी दुमदुमत आहे. प्रत्याग्रदीप शिखया प्रस्फुरद्भित्ती संमिश्रिताः पुष्प रसप्रवाहाः. ताज्या दिव्यांच्या ज्योतींमध्ये सुगंधी धूप, पुष्पांचा सुगंध मिसळला होता. हाच प्रसंग दीपोत्सवाचा मूळ संस्कृत नाट्यरूप आविष्कार मानला जातो. भवभूतीने येथे रामराज्याचा शुभारंभाचा मंगल प्रकाश आणि प्रेम, धर्म, सौंदर्य आणि आनंद यांची एकत्रित प्रतीक म्हणून दीपोत्सव उभा केला आहे. प्राचीन भारतात दिवाळी हा 5 दिवसांचा उत्सव होता. धनत्रयोदशी आरोग्य आणि समृद्धीचे पूजन, धन्वंतरी जयंती. नरक चतुर्दशी अहंकार आणि पापाचा नाश. लक्ष्मीपूजन, संपत्ती आणि सद्गुण यांचा सन्मान. पाडवा गृहस्थाश्रमातील सौख्य आणि दाम्पत्य सौहार्दाचा दिवस. भाऊबीज भावंडाच्या स्नेहबंधाचा उत्सव. या सर्व दिवसांमध्ये स्वच्छता, सौंदर्य, सजावट, दानधर्म, ज्ञानयज्ञ आणि उत्साह यांचा मिलाप होत असे. प्राचीन ऋषींनी दिवाळीचा अर्थ केवळ बाह्य प्रकाशोत्सव असा नव्हे, तर आत्मप्रकाशाचा उत्सव असा सांगितला आहे. मनातील लोभ, मत्सर आणि क्रोध यांचा अंधकार दूर करून ज्ञान, सद्गुण आणि प्रेम या दिव्यांनी जीवन उजळावे, हीच दिवाळीची खरी शिकवण आहे. प्राचीन भारतीय दिवाळी हा धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संगम होती. ती आजही आपल्याला सांगते की दीप फक्त तेलाने नाही, तर सद्भावनेने पेटतो. संस्कृत साहित्यातील दीपोत्सव या विषयावरचं सीमा निलंगेकर यांचं भाषण आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संस्कृत कार्यक्रम संपला. मदालसा कानडेचा नमस्कार.